वाचण्याचा प्रयत्न करू। 90 अध्याय आपण वाचला आणि त्यामध्ये पाहिलं तो म्हणतो की मनुष्याचं आयुष्य 60 वर्ष आणि शक्य असल्यास फार तर 80 वर्ष, पण तरीही त्याचा डामडबल कसा आहे, कष्टमय आणि दुःखमय आहे। ते लवकर सरते आणि आम्ही काय होतो, निघून जातो। तो स्तोत्रकर्ता मोशे आहे, तो म्हणतो मानवांना पुराप्रमाणे देव काय करतो, घालवून देतो। आणि तो पुढे असं म्हणतो की ते सकाळी वाढणाऱ्या गवतासारखं मनुष्याचं जीवन आहे, की सकाळी तारून वाढतं पण कापल्यावर संध्याकाळपर्यंत सुकून जात आहे। आणि मग सत्य काय आहे त्याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत, की जगाचं सत्य काय आहे, मानवाचं सत्य काय आहे, पवित्र शास्त्र त्याबद्दल काय सांगतं, त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये देवाला धन्यवाद करू। वाचूया आपण लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचा एक गोष्ट देवानं सांगितली नाही, लक्षात घ्या। बोला हालेलुया, मोठ्या जोरात म्हणा हालेलुया। ही परमेश्वरानं गोष्ट सांगितली नाही, लक्षात घ्या। येशू ख्रिस्तानं एक सत्य घटना सांगितली आहे, की काय म्हटलंय, कोणी श्रीमंत मनुष्य होता। असल्याच्यानंतर आपण असं म्हणतो की कोणी एक माणूस आहे, आमच्या गावाकडे एक माणूस होता असं म्हणतो। या ठिकाणी कोणी एक श्रीमंत माणूस होता आणि तो जांभळ्या रंगाची तलम आणि मोठे महागडे वस्त्र घालत असेल। आणि मग तुम्ही ख्रिसमसला ऐकलं असेल किंवा तुम्ही कधीतरी संदेशात ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर युट्यूबला माझं चॅनल आहे, त्यावरती तुम्ही ऐका। मी जांभळ्या रंगाबद्दल बरंचसं काय सांगितलंय। जांभळ्या रंगाचे वस्त्र हे राजाच्या पुत्राला घालत असत। कोणाला घालत असत? जे टायमाला येशूचा जन्म झाला तेव्हा असं म्हणलं की त्याला गुंडाळण्याकरिता वस्त्र नव्हते, त्याला बाळवताना गुंडाळलं होतं। पण जांभळ्या रंगाचे वस्त्र कोणाला गुंडाळत असत? राजा जन्मला की त्याला जांभळ्या रंगात गुंडाळून ठेवायची, ती राजाची खून होती। हा कोणतरी एक मोठा श्रीमंत आहे, कदाचित राजा असेल, कदाचित आणखी कोणी धनी मनुष्य असेल, पुष्कळ गडगंज संपत्ती असणारा मनुष्य असेल। बऱ्याचशा लोकांचा ग्रह असा होतो की संपत्ती असली म्हणजे मनुष्य नरकात जातो असं नाही। म्हणून त्या श्रीमंत माणसाबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की तो श्रीमंत होता म्हणून तो नरकात गेला असं मुळीच नाही। तर तो नरकात का गेला आणि हा गरीब मनुष्य स्वर्गात का गेला याची तफावत देवाने या ठिकाणी सांगितली आहे। पवित्र शास्त्र सांगतो की देवाच्या कोणत्याही मनुष्यानं नरकाच्या ठिकाणी जाऊ नये, कारण नरक हा देवाच्या लोकांसाठी मुळीच बनवलेला नाही। तर जे देवाचे नाहीत, जे देवाचं वचन ऐकत नाहीत त्यांच्याकरिता आहे। आणि मग त्या ठिकाणचं वृत्तांत त्याने थोडक्यात सांगितलं। तो म्हणतो की कोणी एक मनुष्य आहे, तो जांभळी आणि तलम रंगाचे वस्त्र घालत आहे, रोज ख्याली खुशालीने आनंद करत आहे, रोज मोठी मेजवानी देत आहे आणि त्याच्या मेजावरून पडलेलं काहीतरी खावं अशी लालसा धरणारा, अशी मनात इच्छा बाळगणारा, अशी मनामध्ये योजना करणारा, अशी अपेक्षा ठेवणारा एक फोडानं भरलेला लाजर नावाचा मनुष्य त्या ठिकाणी आहे। त्या श्रीमंताचं नाव कदाचित या ठिकाणात दिलं नाही। मोठमोठे लोकांचं नाव कदाचित घेण्याकरिता आम्हाला पुष्कळची अडचण निर्माण होते। आजही बरेच मोठमोठे लोक आहेत पण आपण त्यांचं नाव स्पष्टपणे घेऊ नाही शकत, म्हणून कदाचित येशूने घेतलं नाही तिथं, पण लाजराचं नाव घेतलं म्हणतो की लाजर नावाचा मनुष्य तिथे होता। कदाचित हा मनुष्य चांगला आहे, श्रीमंत मनुष्य कसा आहे, चांगला आहे। फोडानं भरलेला माणूस आपण आपल्या दारात ठेवू का, कुत्र्यात तर ठेवू का, हाकलून देऊ, त्याला ओढून फेकून देऊ, पण हा चांगला आहे आणि म्हणून हा काही त्याला पडू दिले तिथे, पण बाबा राहा, मला काय प्रॉब्लेम नाही। मग जेवण तर उरलं ना, काय ते उरलेलं जेवण त्याची नौकर चाकर कदाचित त्याला नेहून देत असत आणि त्या जेवणावर तो त्याचं पोट भरत असेल। पण फरक मात्र इतका आहे की त्या माणसानं कधीच देवाचा स्वीकार केला नाही। बोलो हालेलुया। तो त्याच्या कामामध्ये दंड आहे, रोज बिझनेसची मीटिंग आहे, रोज कुठेतरी जात आहे, रोज पैशाच्या मागे धावत आहे। तो कधी भक्तीला गेला नाही असा उल्लेख नाही, कधी त्यांनी देवाला धन्यवाद दिला असा उल्लेख नाही। आम्ही सुद्धा तेच करतो। आम्हाला असं वाटतं आम्ही ख्रिश्चन आहोत, आम्हाला असं वाटतं आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला असं वाटतं की आम्ही ख्रिस्ती जीवन जगतो, आम्हाला असं वाटतं की मी धार्मिक आहे। पण मी धार्मिक आहे हे देवाने म्हटलं पाहिजे। बोला हालेलुया। देव या लाजराला म्हणत आहे, देव या लाजराबद्दल सांगत आहे, त्या लाजराचं नाव आहे, माझं नाव आहे का हे मी पाहिलं पाहिजे। कदाचित त्या श्रीमंत माणसासारखं मी माझं जीवन जगत आहे। मग पहिलं जीवन म्हटलंय मृत झालेलं ख्रिस्ती जीवन, आम्ही ख्रिस्ती आहोत पण मेलेलं ख्रिस्ती जीवन जगत आहोत। फक्त सणापुरते ख्रिश्चन आहोत, 40पुरते ख्रिश्चन आहोत, 32पुरते ख्रिश्चन आहोत, लग्नापुरते ख्रिश्चन आहोत, कदाचित सणावारापुरते ख्रिश्चन आहोत। ह्या माणसाप्रमाणे हा श्रीमंत मनुष्य याला देवाची खात्रीने ओळख असेल पण तो देवाला ओळखत नव्हता, शास्त्र सांगतं। आणि मग दोघे मेले, मरण हे प्रत्येकाला आहे हे पवित्र शास्त्र सांगतं, श्रीमंतालाही आणि गरीबाला। बोलो हालेलुया। जोरदार बोला हालेलुया। मरणार आहोत सगळे हे लक्षात घ्या। कोणीही मनुष्य या जगामध्ये अमर नाही की जो कधीच मरणार नाही। किती वर्षाचा आयुष्य आहे अगोदर आम्ही वाचलं, म्हणून 90 अध्यायामध्ये काय म्हणतो, कमीत
कमी आमचं आयुष्य 60 वर्ष आणि शक्य अक्षरसार तर 80 वर्ष, तरीही ते कष्टमय दुःखमय त्रासलेलं आहे ते लवकर सरताना आम्ही काय होतो, निघून जातो. आणि मग त्यातले अर्धे वर्ष संपले. लक्षात घ्या, कोणी 60 असेल, कोणी 70 असेल, कोणी 65 असेल, कोणी 55 असेल, अर्ध काय झालं, संपलं. राहील 2-4 वर्ष कशाला भांडता. आपण घरी गेलो की याच्या संघ भांडण, त्याच्या संघ भांडण, शेजाऱ्या संघ भांडण, कामात भांडण, कोणाशीच पटत नाही. शास्त्र सांगतं की आम्ही मृत्यू झालेलं ख्रिस्ती जीवन जगत आहोत. येशूनं प्रेम केलं, बोलो हालेलुया. येशूनं प्रेम केलं, शास्त्र सांगतं इतकं प्रेम केलं त्यानं, त्याच्या तोंडात मारलं तरी तो म्हणला हे काय करतात यांना समजत नाही. समजलं असतं तर असं केलं नसतं. ती धार्मिकता जेव्हा आमच्यामध्ये निर्माण होते, ते जीवन जेव्हा आमच्यामध्ये निर्माण होतो, तो ख्रिस्त जेव्हा आमच्यामध्ये येतो, तेव्हा आम्हाला असं म्हटलंय की स्वर्ग म्हटलेलं ठिकाण आहे. फक्त ख्रिश्चन झाल्यानं आम्हाला स्वर्गात जाता येत नाही. मग पुढे काय म्हटलं, दोघं मेले. या भाषांतरामध्ये असं म्हटलंय की त्या श्रीमंत माणसाची उतार क्रिया करण्यात आली. उतार क्रिया म्हणजे कदाचित मोठा डामडोल असेल आणि मोठी बेजवानी असेल आणि मोठी भाषणं दिली असतील, पण तो मरणानंतर नरकात जातो असं पवित्र शास्त्रात दिले. लोक असं म्हणतात की कोणी पाहिलं, बरेच लोक असं म्हणतात कोणी नरक पाहिलं, कोणी स्वर्ग पाहिलं, तुम्ही पाहिलं का. शास्त्र सांगते येशूने पाहिलं. बोला हालेलुया, बोला बोला हालेलुया. आणि म्हणून आमचा विश्वास आहे येशू मेला, आमचा विश्वास आहे त्याला मध्ये स्तंभ केलं, आमचा विश्वास आहे त्याच्या डोक्यात काड्यांचा बुगुर घालण्यात आला, आमचा विश्वास आहे त्याला खिळे ठोकले, पण 3ऱ्या दिवशी तो मरणातून उठला. बोला हालेलुया. नरक त्याला धरून देऊ शकला नाही, भूमी त्याला धरून देऊ शकली नाही, मरण त्याला धरून देऊ शकलं नाही. त्यानं तिथे जाऊन सुद्धा स्वार्थ सांगितली. पवित्र शास्त्र सांगतं त्या ठिकाणी तो सांगत आहे की अब्राहम आहे कुठे, सुखलोकामध्ये. मग बायबल आम्हाला सांगतो नरक आहे आणि सुखलोक आहे, स्वर्गाच्या किल्ले शुकड आहेत, अजून उघडलेलं नाही, अजून उघडलं नाही. फक्त काय झाले, आम्हाला सुखलोकात जायचं. येशू ख्रिस्ताचं पाहायला मिळतं आम्हाला. तो त्या चोराला सुद्धा सांगतो मी तुला आज खचित सांगतो तू माझ्याबरोबर कुठं असशील, सुखलोकात असशील. स्वर्गात नाही म्हटला, सुखलोकात म्हटलंय. सुखलोक आहे. शास्त्र सांगतं की नरकाचा थोडासा उल्लेख त्या ठिकाणी केला आहे. हा श्रीमंत मनुष्य मेला, नरकात यातना भोगत आहे, कदाचित जाळ आहे असं म्हटलंय. त्या ठिकाणचा किडा मरत नाही. बोला हालेलुया. त्या ठिकाणचा किडा मरत नाही. जीवाला पीडा होतात पण मरण येत नाही, त्रास होतो पण मरण येत नाही, जळतंय पण भस्म होत नाही. जसं मोशेने पाहिलं झाड जळत आहे पण राख नाही होत, तसा तो अग्नी चटके देतो पण काय करत नाही, नष्ट करत नाही. त्या यातना इतक्या भयानक आहेत की कोणताही मनुष्य शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही. इतक्या नरकाच्या यातना आहेत. त्या यातनांमध्ये आम्ही जाऊ नये, त्या त्रासामध्ये आम्ही जाऊ नये, त्या पीडेमध्ये आम्ही जाऊ नये. म्हणून पवित्र शास्त्र सांगतो जगात असताना आम्हाला देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बोला हालेलुया. मला हिवाळी मावशींबद्दल आनंद वाटतो की त्या अत्यंत विश्वास रीतीने त्याने शेवटचा श्वास सोडला. बोला हालेलुया. शेवटचा श्वास सुद्धा त्यानं विश्वासानं घालवला. आजारी होत्या तरी इथे आल्या, 40 दिवसाचे उपवास होते. म्हणजे पाच मला उपवास धरायचा आहे, म्हणून नका धरू मावशी. त्याने असू द्या म्हणजे मला काय नाही होणार. एक भजन गायलं त्यांनी. शेवटच्या क्षणापर्यंत त्या विश्वास राहिला. मला तीच गोष्ट सांगायची आहे. पवित्र शास्त्र सांगतो तो गरीब मनुष्य सुद्धा फोडानं भरलेला लाजर पण काय झाला, मेला. आणि देवदूत आले आणि देवदूताने त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवलं, अब्रामाच्या जवळ नेऊन ठेवलं आणि त्या ठिकाणी तो आनंद भोगत आहे असं लिहिलं पवित्र शास्त्रामध्ये. आणि नरकातून हा श्रीमंत माणूस पाहत आहे की बापरे, माझ्या दारात जो भिकारी पडला होता तो स्वर्गात आहे पण मी नाही, आणि मी याची यातना भोगत आहे, मी पीडा भोगत आहे. असं म्हणजे नरकाची पीडा अत्यंत भयानक आहे, नरकाचा किडा अत्यंत भयानक आहे, नरकाचा अग्नी अत्यंत भयानक आहे. डोळ्याने पाप केलं, रात्रभर मोबाईल पाहिले, काय काय पाहिलं सगळं रेकॉर्ड होतो. किडा येतो डोळ्यातून बाहेर, तो चावताना म्हणतो हा आता पाय. भयानक वेदना होतात. मुखाने मी बोलतो, जिभेतून किडा येतात, तू चावताना म्हणतो की आता बोल. पुष्कळ त्रास होतो. हा मनुष्य तो त्रास भोगत आहे, हा मनुष्य ती पीडा भोगत आहे, हा मनुष्य त्या नरकाच्या यातना भोगत आहे. ते सगळं होत असताना त्याची नजर जाते, तर म्हणतो बापा अब्रामा माझ्यावर दया कर. आणि ह्या लाजराला म्हणावं एक करंगळी तरी पाण्यात बुडव आणि माझी जीभ काय कर, थंड कर. तो म्हणतो आता ते शक्य नाही, नरकामध्ये तुम्हाला पाणी नाही. तो म्हणतो आता ते शक्य नाही, तुमच्याकडून आमच्याकडे कोणी येऊ नये आणि आमच्याकडून तुमच्याकडे कोणी येऊ नये. म्हणून मध्ये काय केला, एक दरा स्थापन केलेला आहे. पण नरकातून मात्र पाहू शकतो. म्हणून प्रियजन हो, मी लोकांना मंडळीला ते सांगत आहे की मी माझं घरानं
स्वर्गात असावं तर आम्हाला परमेश्वराच्या पवित्र चरणाजवळ असलं पाहिजे. आम्ही याची त्याची निंदा करत बसतो, तो असा, हा तसा, ती अशी, ही तशी. आम्हाला नाही करायचं काय गोष्ट. तो कसाही असू दे, मी कसा आहे हे फार महत्वाचं आहे, मी चांगला आहे का हे फार महत्वाचं आहे. आणि मग आम्हाला त्या देवाच्या राज्याचं वाटेकरी होता येत आहे. पवित्र शास्त्र पुढे आम्हाला सांगतो की तो विनंती करतो, हे बापा दया कर आता, हे प्रभू दया कर आता, हे प्रभू कृपा कर आता, आणि या लाजरला माझ्या घरी पाठव. तो म्हणतो, जर हे लोक जिवंत असणाऱ्या माणसाचं ऐकत नाहीत ना, तर मेल्यातून पण कोणी आला तरी विश्वास ठेवणार नाही. ते काय म्हणतील, भूत आहे. ते काय म्हणतील, आम्हाला भास झाला. येशूला तसंच म्हटले, येशूवर विश्वास नाही ठेवला, अनेक अफवा उठवल्या. पवित्र शास्त्र सांगतं येशूनं हर एक गोष्ट खात्रीनं पुराव्याशी सांगितली. आजही त्याची कबर रिकामी आहे. असं कुठलाच देव नाही, असं कुठलंच गोष्ट नाही की त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं येशूची कबर लोकांना काय दाखवली जाते, रिकामी. तो उठला, स्वर्गात घेतला गेला, आणि तो पुन्हा सांगतो, मी तुम्हाला घ्यायला परत येणार आहे. माझ्या पित्याच्या घरात जागा पुष्कळ आहे. जागा नसल्या तर तसं मी तुम्हाला सांगितलं असतं. पवित्र शास्त्र सांगतो तो प्रभू पुन्हा येणार आहे. आणि मग हा श्रीमंत मनुष्य विनंती करत आहे. तो म्हणतोय, बाप्पा अब्रामा दया कर. काय सांगण्यात येतं की जा, त्यांनी जे संदेश आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवावा. पवित्र शास्त्र सांगतं खात्रीनं जर आम्ही प्रभूमध्ये आमचा प्रत्येक दिवस घालवतो तर मरणानंतर आम्ही स्वर्गात जाणार आहोत. बोलो हालेलुया, मोठ्यामध्ये हालेलुया. येशूने स्वर्ग पाहिलं, येशूने नरक पाहिलं, त्याने येऊन लोकांना सांगितलं. पवित्र शास्त्र सांगतो मरणातून उठणारा तो प्रथम फळ आहे, मरणातून तो विजयी झाला, तो देव आहे. त्या देवाने जगाला सांगितलं, ती साक्ष आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं जे त्या येशूवर विश्वास ठेवतात त्या प्रत्येकाने विश्वास ठेवला पाहिजे की मला येशूच्या मार्गावर चालून स्वर्गात जायचंय. बोलो हालेलुया. फक्त ख्रिस्ती जीवन नाही जगायचं, मला काय व्हायचं आहे, स्वर्गात जायचंय. आणि स्वर्गात जाण्यासाठी पवित्र शास्त्र सांगतं प्रभूच्या मार्गावर आम्हाला चाललं पाहिजे, देवाच्या रस्त्याने आम्हाला पुढे आणि पुढे चालत गेलं पाहिजे. पवित्र शास्त्र सांगतं नरक अत्यंत भयानक आहे. कल्पना करा की एखादी कचऱ्याची गाडी तुमच्या घराच्या जवळून जाते किंवा कोंबडीची गाडी जाते, आणि थोडा वेळ आपण तिथे थांबलो तर आपण काय करतो, दाबतो, तोंड वाकडे तिकडे करतो, थुकायला सुरुवात करतो. पण नरकामध्ये असं म्हटले कंटिन्यू यातना आहेत. नरकात गेल्याच्या नंतर कंटिन्यू त्रास आहे, आणि माहित नाही आम्हाला आम्ही कोण उद्या राहू, माहित नाही पुढच्या वर्षी आम्ही कोण राहू, माहित नाही पुढच्या वर्षी आम्ही किती जण जिवंत राहू. पवित्र शास्त्र सांगतं जर आम्हाला स्वर्गात जायचं आहे तर शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत विश्वास राहायचा आहे. त्या योबाकडे पाहताना मरेपर्यंत दोष नाही दिला. किडे पडले, सगळी संपत्ती गेली, लेकरं गेले, सगळं झालं, पण तुम्हाला मी प्रभूला दोष देणार नाही. शास्त्र सांगतं तसा विश्वास असला पाहिजे. शास्त्र सांगतं मजबूत विश्वास आमचा असला पाहिजे, तेव्हा आम्हाला देवाच्या रस्त्यानं पुढे आणि पुढे जाता येतं. पवित्र शास्त्र सांगतं या वचनातून आम्हाला तीच गोष्ट सांगते की खात्रीनं मरणानंतर काय आहे, सुखलोक आहे. बोला हालेलुया. खात्रीनं मरणानंतर काय आहे, नरक आहे. जर आम्ही विश्वास नाही, जर आम्ही फक्त त्या श्रीमंत माणसासारखं जीवन जगत आहोत की कपड्याला सेंट हवा आहे, मग अत्तर हवा आहे, मग पैसा आहे, मग तो सगळं काय जगातलं करत असेल, पुष्कळ गोष्टी आहेत. तुम्ही कल्पना करा की जीवन जगण्याकरिता काय लागत नाही, सगळ्या गोष्टींमध्ये मजा करत असेल, पण देवाची ओळख नाही. पुढच्या रविवारी भक्तीला जाईल असं म्हणत असेल, किंवा येतील पा असेल माझ्या घरी, उद्या बायबल वाचू असं म्हणत असेल, नंतर प्रार्थना करू, आता वेळ आहे, फार महत्वाची मीटिंग आहे, आता समय नाही. अचानक काटा येतो, मरतो, आणि मग कुठे जातो, नरकात. वेळ नाही मिळत. शास्त्र सांगतं जर स्वर्गात जायचं आहे तर आज म्हटलं पाहिजे की मी आज देवाच्या समोर पश्चाताप करेन, आज मी गुडघे टेकवेन. आज जर असं वाटतं आम्हाला की आमच्या मंडळीत हर एक मनुष्य आम्हाला भेटावा, तर आम्हाला कुठे असलं पाहिजे, स्वर्गात असलं पाहिजे. बोला हालेलुया. आणि शास्त्र काय सांगतं की तुमच्या परिजनांच्या पुन्हा काय होतील, भीती होतील. हे जर वचन सत्य आहे, फक्त कथा नाही, कादंबरी नाही, किंवा फक्त लिहिलेलं एक पुस्तक नाही, असं जेव्हा तुम्ही मांडता तेव्हा त्या वचनांवरती चालायला आपण शिकतो. बोलो मोठीने हालेलुया. परमेश्वर दे बाप त्या वचनांच्या कर्मे तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन. आपण प्रार्थना करू आणि आपण पुढे जाऊ. देवाला म्हणू, देवा आम्ही तुला धन्यवाद करतो. प्रिय प्रभू, आम्ही प्रार्थना